सकाळची सुरुवात जर देवपूजेने झाली तर घर आणि मन दोन्ही प्रसन्न होते। हाय एव्हरीवन, लाडू पेढी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। दोन लहान मुलांची आई म्हणून मला नेहमी असं वाटतं की मुलांचा ब्रेकफास्ट जो आहे तो एकदम हेल्दी ऑप्शनने झाला पाहिजे। आता मागच्या 2-3 दिवसाची गोष्ट आहे, मी काळे चण्याची भाजी केली होती। काळे चणे म्हणजे आपले हरभरे। तर मुलांनी ते खाल्ले नाही। त्यांना मी ड्राय रोस्ट पण करून दिले, पण ते पण त्यांनी काही खाल्ले नाही। तर आज विचार केला त्याचपासून काळ्या चण्यापासूनच आज काहीतरी हेल्दी आपण ब्रेकफास्ट बनवू। आणि रेसिपी एकदम सोपी आहे, पटकन सकाळच्या गडबडीत लवकर होते। मुलांना तुम्ही टिफिनला देऊ शकता, त्यांना नाश्त्याला पण देऊ शकता। तर म्हटलं आपण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात। तर चला मग किचनमध्ये जाऊ आणि पाहू रेसिपी। काळे चणे आपल्या हेल्थसाठी खूप चांगले असतात, कारण त्याच्यात खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असते। हे शुगर लेवल कंट्रोल करते, त्याचबरोबर डायबिटीजसाठी पण हे खूप उपयुक्त आहेत। लहान मुलांसाठी हे हेल्दी ऑप्शन आहे, त्याचबरोबर मोठ्यांसाठी जर तुम्ही वर्कआउट करत असाल किंवा डाएटवर असाल तर हे एकदम हेल्दी ऑप्शन आहे। आणि आज जी मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ती तर यासाठी एकदम परफेक्ट आहे। मी इथे भिजवलेले काळे चणे घेतले आहेत, त्यात कढीपत्ता, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि बेसन पीठ घेतले आहे। जिरे आणि पाणी ऍड करून मिक्सर मधून ग्राइंड करून घेतले। या बॅटर मध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता। तर मी इथे गाजर, टोमॅटो आणि कांदा घेतला आहे, चॉपर मध्ये चांगला बारीक करून घेतला आणि बॅटर मध्ये टाकून चांगलं मिक्स करून घेतले। तव्यावर थोडे तेल लावून बॅटर चांगले पसरवून घेतले। इथे मी नॉनस्टिक तवा घेतला नव्हता, त्याच्यामुळे जो पहिला चण्याचा चिला होता तो थोडा चिकटला, पण दुसरा व्यवस्थित निघाला। पण तुम्ही नॉनस्टिक तवा घेऊ शकता, जेणेकरून चिला चिकटणार नाही। तर अशा प्रकारे सर्व चण्याचे चिले मी इथे बनवून घेतले आहेत। खूप जास्त हेल्दी, टेस्टी आणि बनवायला अगदी सोपी आहेत। तुम्ही पण घरी नक्की एकदा ट्राय करून पहा। मुलांच्या नाश्त्याला किंवा टिफिनला ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे। मुलांना गरम गरम खायला दिले, त्यांना पण ते खूप आवडले। मुले जर भाजी वगैरे खात नसतील तर त्यांना हे असे थोडे वेगळे बनवून दिले की आनंदाने खातात। मी पण माझा नाश्ता करून घेतला आणि खरंच चण्याचे चिली खूप टेस्टी झाले होते। नाश्ता झाल्यावर लंच बनवायला घेतला आणि आज दुपारच्या जेवणात चपाती, जीरा राईस आणि अख्खा मसूर असा मेन्यू आहे। सर्वांनी जेवण करून घेतले। लाडू आता स्वतःच्या हाताने खायला शिकली आहे। श्रीहरीला मात्र अजून थोडे खाऊ घालावे लागते। जेवण झाल्यावर दोघांना आधी झोपवले आणि मी किचन मध्ये आले। माझ्यासाठी सुट्टी म्हणजे डीप क्लिनिंगचा दिवस, कारण वीकडेजला मला तेवढा वेळ भेटत नाही। आज मी पूर्ण किचन डीप क्लीन करायचे ठरवले होते। दोघे पण एकाच वेळी झोपले आहेत, त्याच्यामुळे किचनची क्लिनिंग करायला मला आज सोपे गेले। नाहीतर दोघे जागे असते तर दोघांना बघत हे काम करणे खूप अवघड झाले असते। मुले झोपली की घरात एकदम शांतता होते। माझं पण काम आवरून झालेलं आहे, किचन वगैरे सगळं क्लीन झाले। मला भाज्या वगैरे निवडायच्या ते मी थोड्या वेळाने निवडेन। आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।